मामी इथं माझे पैसे पडलेत का हो? अहो जावाई तिथं 10 रुपये पडले होते ते तिथं फ्रीजवर ठुलेत जसे काय लय 50-50 हजार रुपये पडले ते पैसे पडले उरसुळा उठविलाय. पोहे बनवायचं अवघड नसतंय हो, पोहे भिजवायचं अवघड असतंय. कारण जरा जजमेंट हुकलं की चक्क भात होते. हा बोला ना. तुमचं नाव काय आहे? माझं नाव धुरपाताबाई. धुरपाताबाई. धुरपताबाई. हा. तुम्हाला काय आवडतं खायला? मला रात्रीचा पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन ते लय आवडतो. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण MBBS. अरे वा, माझ्यापेक्षा जास्त शिकलात तुम्ही मग. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा. MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटली. एक दिन मैंने भी दिमाग चलाया, फिर वो चलते चलते काफी दूर चला गया और आज तक वापस नहीं आया. अहो कुठे चाललाय? अगं ते कडक उन्हाळा आलाय ना, त्यामुळे चिमण्यांना जरा पाणी टाकून येतो. राहू द्या, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी. चला घरात. मामी धोरडीला का बकरा कापा आता. अहो जावाई तुमच्या भिन आणि ते मटणच खायचं सोडून दिलं. का म्हणतोस की? त्या तिथं टेबलवर 125 रुपये ठुलेत ते घ्या आणि ते 100 रुपयाचं चिकन आणा आणि ते वरचे 25 रुपये राहतात का त्याचं काय घ्यायचं ते घ्या तुम्हाला. पण आता काय तुम्ही त्या तळ्याच्या अलीकडे इकडे येऊ नका. धरा गोळी खा. कायची गोळी खा. कशाची पण? तुम्हाला सांगितलंय तेवढं करा, जास्ती तर उरकू नका. धरा गोळी खा. अरे काय डोक्यावर पडलीस का? पागल झालीस? गोळी कशाची? मला कुठं काय झालंच नाही ना. पण तुम्ही पहिली गोळी खा, मग मी तुम्हाला सांगते. हा आपण मला काय झालंच नाही. तुम्ही गोळी खा. तिच्या अलीकडं चालते जाते. आज पण गोळी कशाची होती? ती गोळीची आज शेवटची तारीख होती, उद्या ती एक्सपायर झाली असती. त्याच्यामुळं पुन्हा तिचा काय यूज आहे, मग म्हणून म्हटलं खाऊन टाका. मी कोणती गोष्ट वेस्ट करीत नाही. अरे पण कशाची होती ती? मला काय माहित कशाची होती, पण उद्या एक्सपायर होणार होती हे मला माहिती. मी वस्तू वेस्टच करीत नाही.